मेमोरियल वॉलमध्ये आपण आलेलो आहे. पहिलं आपण मेन झेंड्यापाशी जाऊया, सगळे शहीदांना नमन करूया आणि मग त्याच्या पुढं बाकीचं बघूया. सकाळी 9ला रोड बंद केला होता. आम्ही 10:30-11ला आलो तिथं जोजीला पासला, पण 11 वाजता आम्ही आलो तर 9ला बंद केलं. तरी लोक सांगत होते ना 9ला रोड बंद केला, तर 4-4:30ला रोड उघडलाय त्यांनी. कारण की 2 ठिकाणी मोठ्या मोठ्या लँडस्लाईड झाल्या होत्या, म्हणजे रोडवर पूर्ण मातीन दगडी आल्या होत्या. तर ते काढायला त्यांना तेवढा टाईम गेला. मग 4:30 नंतर जर हे काढले तर मला वाटतं की कारगिलच्या पुढं तर नाही जाऊ शकत आता ते. मित्रांनो, जसं जोजीला पास केलं ना तशी खूप थंडी वाढली आणि इकडं बर्फ पण जास्त असल्यामुळं समोर ऊन आहे, पण ते वरती टेकडालाच आहे. आता मला वाटतं 5:30 झाले असतील. अजून आपल्याला कमीत कमी 40 ते 50 किलोमीटर जायचं इथनं आणि मग आपल्याला पेट्रोल पंप लागणार आहे. तोपर्यंत बघूया आपण नशीब आजमावून की आपली गाडी जाती का राजेशच्या गाडीतून पेट्रोल काढून टाकावं लागते आपल्याला. चला, दिली बाबा साईड. त्यांनी शिट्टी मारली, चेहऱ्या डायरेक्ट बाजूला झाल्या. बघितलं ना मित्रांनो, इथं ऊन पडलंय. परत इकडं डोंगर बघा, इकडं थोडी हिरवळ आहे डोंगरावर. काही ठिकाणी बर्फ आहे, काही ठिकाणी मातीचे डोंगर असल्यावानी डोंगर आहेत, काही ठिकाणी सिमेंटचे डोंगर असल्यावानी डोंगर आहेत. म्हणजे किती एकदम, म्हणजे निसर्ग किती रंग ह्याच्यावर पेरतो आपल्या जमिनीवर, की कुठं हिरवळ, कुठं लाल माती, कुठं पिवळी, कुठं नाही का. म्हणजे असे वेगवेगळे बरेचसे रंग पेरत असतो. फक्त त्याचा आनंद कसा घेता येईल ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे, पण खूप छान. मित्रांनो, इथून कारगिलची सीमा चालू होती. वेलकम टू कारगिल. रुकना पडेगा यांनी. तर मित्रांनो, आपण सोनमार्गमधून निघालो आणि आपण सोनमार्गला आल्यावर कळलं की सोनमार्गच्या 15 किलोमीटर मागं पंप होता. तर आपण काय केलं माहिती आहे का, गाडीला न्यूटन मारत इथवर आणली, कारण की आपल्या गाडीचं पूर्ण पेट्रोल संपलं होतं. म्हणजे रास्ताला लायलेला जो काटा होता तो सुद्धा ब्लिंकिंग होत होता. म्हणजे मी तर म्हटलं जातच नाही गाडी, तरी पण मला नशीब की द्रासमध्ये मला पेट्रोल पंप मिळाला. तर तुम्ही जर काश्मीरमधून निघणार असाल आणि लेहला जाणार असाल तर सोनमार्गच्या भरवशावर येऊ नका. डायरेक्ट आपलं याच्यावरती या, म्हणजे डायरेक्ट कारगिलच्या जवळ पेट्रोल पंप मिळेल तिथं टाकी फुल करूनच पुढं निघा. कारण की पुढचा पंप द्रासमध्ये आणि याच्या पुढं कारगिलमध्ये पंप आहे. तर मित्रांनो, ते लक्षात ठेवा. कारण की काय आलं, खूपच मला म्हणजे आता एवढं टेन्शन आलं होतं की मला वाटलं की दुसऱ्या गाडीतून पेट्रोल काढून, कारण की राजेशची गाडी पाठीमाग होती, अजून सुनील पण पाठीमाग आहे. तर आमच्या दोघांच्या गाड्या पाठीमागं होत्या, दोघांनी गाड्या माझ्या पाठीमागं होत्या. म्हणून नशीब की राजेशच्या पण गाडीचं पेट्रोल संपायला आलं. तर एवढं टेन्शनमध्ये होतं दोघं की म्हणलं आता काय खरं नाही, दोघांचा प्रॉब्लेम होतो, राहायला लागते कुठंतरी. पण नशीब आपलं की आपल्याला पंप मिळाला आणि पेट्रोल मिळालं. कारण द्रासमध्ये मला काय माहीत नव्हतं. द्रास सोडल्यानंतर 2 किलोमीटरवर पंप आहे फक्त. आता आपल्याला आज कारगिल करता येतं आहे या नाही, वार मेमोरियलला पण जायचं आहे. तर पुढं गेल्यावर कळलं आपल्याला की वार मेमोरियलला जागा मिळते राहायला का नाही, ते नंतर ठरेल आता पुढं गेल्यावर. वार मेमोरियलला जाऊया, थोडं बघूया, कारण की वार मेमोरियल कारगिल खूप बघण्यासारखं आहे. इथंच लावायला लागेल गाडी.
म्हणजे कारगिल मेमोरियल हॉलमध्ये आपण आलेलो आहे. पहिलं आपण मेन झेंड्यापाशी जाऊया, सगळे शहीदांना म्हणजे नमन करूया आणि मग त्याच्या पुढं बाकीचं बघूया. कारण की बरेच सगळे फोटो घेऊ शकता त्यांनी सांगितलं, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त फोटो घेऊ शकता. ये है सॉरी दोल फोन त्याच्याबद्दल पूर्ण माहिती छापलेली म्हणजे हे लावलेली आहे. आणि त्यांनी इंस्ट्रक्शन देताना सांगितलं की पूर्ण जिथं जिथं रेड लाईन लावलेली आहे ना तिथं आतमध्ये जायचं नाही म्हणून. आता आपण कारगिल मेमोरियल हॉल बघून आलेलो आहे विजय स्तंभ संघ. तर आता आपण पार्किंगमध्ये जाऊया आज. तर मित्रांनो आपण आहे ना समोर तिकडं पोलीस चौकी आहे, पोलीस चौकीच्या समोर सगळ्या गाड्या लावलेल्या आहेत आणि इथं एक आपला टेंट लावलेला आहे. हा स्टूल ठेवण्याला बसण्यासाठी हा टेंट लावलेला आहे आणि तो एक टेंट लावलेला आहे. तर अशा प्रकारे आजची अरेंजमेंट केलेली आहे. राजेश तिकडं पाणी ते आणायला गेलेलं आहे. साहेब खूप चांगले होते त्यामुळे त्यांनी आपल्याला जागा दिली की इथं टेंट लावा म्हणून, काही प्रॉब्लेम नाही. तर अशा पद्धतीने आपण सगळं मॅनेज केलेलं आहे आजचं. बाकी नंतर बघूया चला. तर आत्ताचा व्हिडिओ इथंच एंड करतो मित्रांनो, कारण की अजून जेवण बनवायचं खूप टाईम लागणार आहे. आता कमीत कमी मला वाटतं किती बज गए रे? अच्छा. तर मित्रांनो 10 वाजले बरोबर.
तर चला व्हिडिओ एंड करू आणि उद्या परत राईटवर भेटूया, कारण की उद्याची राईट पण खूप लांब आहे.